ब्रह्मा या गावात आज मतदान प्रक्रिया राबवली जाते. ही मतदान प्रक्रिया कुठलाही लोकप्रतिनिधी निवडण्याकरता नव्हे तर दारूबंदीसाठी किंवा दारू विक्रीचा जो काही परवाना दिला आणि गावाच्या पूर्वेस जे आस्थापना जे दुकान थाटलेलं आहे ते दुकान बंद होण्यासाठी आज मतदान प्रक्रिया राबवतात. सरपंच माझ्यासोबत आहेत, मनीषा संदीप मुसेताई. वाटलं तुम्हाला की मतदान आपण घ्यायला पाहिजे? गावातल्या मुली आणि महिला ह्या आमच्या फाट्यावर झालेला आहे, म्हणून हे रेस्टॉरंट आम्हाला नको आहे. मुली विद्यार्थिनी शाळेतल्या जाणाऱ्या हे आम्हाला इथे जगदंबा मुलीचे स्टॉप याच्या म्हणजे ब्रह्मा फाट्यावर गावातील जे काही मुली आहेत हा, विद्यार्थिनी मुली. शाळेत ये जा करतात तिथेच थांबतात तिथे हो, आणि तिथे तिथेच तो दुकान आहे. हो, तिथे जवळच. अजून गावाला काय त्रास आहे नेमका? गावाला सर्व महिलांनाच त्रास होणार ना, जाणाऱ्या येणाऱ्यांना पण. कधी महिला एकटी असू शकते नक्कीच गावात. त्रास असो का नसो, परंतु लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार तो आपल्याला असतो. हो. ठीक आहे. किती मतदान आहे मॅडम एकूण? मतदार 816 एकूण महिला मतदार आहे. त्यापैकी 50% आपल्याला मतदार महिला मतदान पाहिजेत आहे. काय voting म्हणजे करिता. आता आपण ज्यावेळेस एखादा लोकप्रतिनिधी निवडतो तर प्रचार प्रक्रिया राबवतो, तर तशी काही प्रक्रिया आपण राबवली का? हो, प्रचार प्रसिद्धी केलेली आहे दारूबंदीविषयी. आणि त्याही दृष्टीने पाहता तर गाव हे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेलं असल्या कारणाने व इथे मुलींची पण जास्त प्रमाणात शिक्षणाची आवड वगैरे आहे. आणि गावाचं जगदंबा देवीचं संस्थान असल्यामुळे बहुतेक ठिकाणचे जे हे असतात लोक असतात ते तिथे येतात. आणि फाट्याच्या टोकाला असल्याच्याने त्या महिलांना असो का विद्यार्थ्यांना असो त्याचा वाईट परिणाम पडू शकतो. त्या कारणाने ह्या गावातील महिलांनी किंवा जनतेने हे दुकान बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जगदंबा देवीचं एक खूप मोठं ठाणं या गावात आहे आणि वर्षाकाठी इथे दत्त जयंतीला जत्रा भरते. त्या जत्रेमध्ये ब्रह्मा येथील जे काही नागरिक आहेत, कुठेही असेल मग ते मुंबईला असतील किंवा मग इतरत्र, ते त्या जत्रेला येतात. एकंदरीत काय तर गावाची कुठेतरी एक इमेज खराब होऊ नये म्हणून सरपंचांनी स्थानिक महिलांच्या पुढाकाराने हा निर्णय घेतलेला आहे. मतदान प्रक्रियेला अजून काही तासांचा अवधी बाकी आहे. काय निकाल लागतो या सगळ्या घडामोडीकडे आपलं बारीक लक्ष असणारच आहे. पाहत रहा वत्स गुलमलाही. आज मौजे ब्रह्मा येथे मान्य जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये दारूबंदी बद्दल मतदान घेण्यात आले. सदर मतदान एकूण महिला भगिनीचं मतदान 814 होतं. त्यापैकी अवैध मतदान 16 झाले आणि वैध मतदान हे 537 झालेले आहे. कुणाच्या फेवरमध्ये ही मतदान झालं? सदर अहवाल हा मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे एक राज्य उत्पादन शुल्क याच्या मार्फत पाठविला जातो. दारूबंदी करावी यासाठी किती मत पडलेत आणि दारूबंदी करू नये यासाठी किती मत पडले? अनुज्ञप्ती चालू ठेवावी यांच्याकरिता 14 मतदान झालेले आहेत आणि अनुज्ञप्ती बंद करावी याकरिता 523 मतदान झालेले आहेत व अवैध 16 मतदान झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये आज काही जिल्हा परिषदांचा निवडणुकांचा निकाल लागलेला आहे. मात्र वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याही निवडणुका नाहीत, तरी देखील ब्रह्मा या गावामध्ये ऐतिहासिक दारूबंदीचा निकाल लागलेला आहे. काही दिवसापूर्वी येथील ग्रामपंचायतीने एक ठराव घेतला होता की गावाच्या पूर्वेस जे काही दारूचं दुकान चालू होतं, जो काही बार चालू होता, ते बार बंदी करण्यासाठी गावकऱ्यांनी ठराव घेतला. त्या अनुषंगाने आज 9 फेब्रुवारीला ब्रह्मा या गावामध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली आणि त्या मतदार होते गावातील एकंदरीत महिला. ज्यावेळेस नारी शक्ती समोर येते त्यावेळेस कुठलीही अशक्य ती गोष्ट शक्य करता येते. ते ब्रह्मा या नोकरदाराच्या गावानं आज जगाला दाखवून दिलेलं आहे. आणि जेवढे काही मतदार होते त्यापैकी 98% मतदान हे दारूबंदीच्या बाजूने झालेले आहे. आणि हा ऐतिहासिक निकाल म्हणावा लागेल, कारण की ब्रह्मा या गावाने नुसतंच सिद्ध केलं नाही तर एकंदरीत आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी एक नवा पायंडा पाडलेला आहे. सरपंच पती माझ्यासोबत आहेत, मुसळे दादा. काय सांगाल, ऐतिहासिक तुमचा आज निकाल लागलेला आहे, ते पण महिलांच्या मतदारामुळे. तुम्ही तर मतदान केलंच नाही. पहिली प्रतिक्रिया हे सोडा. पहिली प्रतिक्रिया मी अशी देतो की सर्व गावातील महिला ज्या एकजुटीने आमच्या वाईन बार बंद करण्यासाठी सर्व गावातील महिला एकजुटीने समोर येऊन त्यांनी मोठी ग्रामसभा भरून एक त्या दारूचा निषेध केला आणि आज सर्व गाव त्या महिलाच्या मागे उभं राहिलं. याचा मला अभिमान वाटतो की माझं गाव
असं एकही माणूस लहान मोठ्यापासून पूर्ण महिलापासून की असं त्याला वाटत नव्हतं की आपल्या फाट्यावर एक दारूचं दुकान असावं आणि ते येणारी पिढी ही आपली व्यसनाधीन व्हावं. कारण आमचं गाव एक सुशिक्षित गाव आहे आणि व्यसनाधीन नाही आहे. इथून पुढे येणारी जी पिढी आहे हे बार जर चालू झाला असता तर ते व्यसनाधीन झाला असतं. म्हणून महिलांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला की तो बार बंद करायचा. काय प्रॉब्लेम आहे? काहीच नाही, मी मतदान केलेलं आहे दारूबंदीविषयी आणि दारूबंदी ही व्हायलाच पाहिजे. कारण की ही दारूबंदी ही महिलांसाठी आवश्यक आहे. यामुळे महिलांना खूप त्रास होतो आणि जे दारूबंदीचं दुकान म्हणजे दारूचं दुकान जे जिथं झालेलं आहे तिथं मेन पॉइंट आहे महिलांना जाण्या येण्याचा, लहान लेकरांसाठी. आणि लेकरांचे मुली शाळेत जातात तिथं आणि मुलं पण उभे राहतात तिथं जाण्या येण्यासाठी. ते मेन रोड आहे आमचा आणि हे मुलांना व्यसन लागण्याचे एक हे आहे, संधी आहे. त्याच्यामुळे ही बंद व्हायलाच पाहिजे. म्हणून आम्ही सर्वांनी मतदान केलेलं आहे. मी डॉक्टर रेखा सुभाष मुसळे. मी ब्रह्मा गाव, तालुका जिल्हा वाशिम येथली रहिवासी आहे. गाव आमचं हे निर्व्यसनी गाव आहे. ब्रह्मा गावाच्या फाट्यावर एक देशी दारूचं दुकान उघडलेलं आहे. ते गावातल्या मुलींसाठी, येणाऱ्या जाणाऱ्या गावातल्या प्रत्येक लोकांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे हे देशी दारूचं दुकान बंद व्हावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून मी ही गावकऱ्यांच्या सगळ्या लेडीज तर्फे ह्याच्यातर्फे निवेदन करते. त्याच्यासाठी मी आज इथं वोटिंग केलेलं आहे. काय वाटतं की या वोटिंगमुळे तुमचा विजय होणार आहे का? काय वाटतं तुम्हाला? होणार आहे, निश्चितच. नक्कीच. आणि आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडली, निकाली लागला. मी ज्या प्रांगणामध्ये उभा आहे ते प्रांगण आहे माता जगदंबेचं हे ठाणं आहे. ब्रह्मा या गावातच नव्हे तर पंचकोशीतील हे एक कुलदैवत आहे. त्यामुळं येथील महाराष्ट्रातील तमाम भक्त भाविक या गावाला भेटी देतात. जेथे हा बार होता तिथूनच या गावातील विद्यार्थ्यांनी अनसिंग असेल, वाशिम असेल किंवा तत्सम ठिकाणी शाळा महाविद्यालयात ते जात असतात. म्हणून तिथे येणाऱ्या जे काही पिणारे व्यक्ती असतील त्यांचा भविष्यात त्यांना त्रास होऊ नये किंवा गावाच्या जवळच जर एखादा धाबा असेल तर निश्चितच आजूबाजूच्या गावावरही त्याचा विदारक परिणाम पडतो. म्हणूनच ब्रह्मावासियांनी टाकलेलं हे पाऊल खरोखर नशा मुक्ती किंवा व्यसन मुक्तीच्या चळवळीला एक वृद्धी देईल असंच यावरून आज निष्पन्न होत आहे.